चिकनची भाजी बनवण्यासाठी चिकन आपण आधी शिजायला टाकून घेऊ। त्याच्यामध्ये 2 कांदे, 1 छोटा टमाटा, अद्रक लसूण, कांदा टाकून घेऊ। नेहमीचा त्याच्यात चिमूटभर एवढं मीठ, थोडा कांद्याचा कलर बदलू आपण। थोडा कांदा हलका असा कलर बदलला, त्याच्यामध्ये आता आपण आलं लसूण जे घेतलेलं आहे ना ते टाकून, त्याच्यामध्ये आता टोमॅटो टाक। कांदा टोमॅटो छान असा कलर बदलला, टोमॅटो पण आपला मऊ झाला, व्यवस्थित असा मऊ झाला। हे चिकन मी 1 किलो चिकन घेतलेले आहे, स्वच्छ मी 2-3 पाण्याने धुवून आणि मीठ लावून 10-15 मिनिटं ठेवलं होतं। पुन्हा मी ते 3 पाण्याने धुवून घेतले। आधी पण चिकनची रेसिपी टाकलेली आहे ना, चिकन कसं धुवायचं हे टाकलेले, पण स्पेशल मी एक चिकन कसं धुता कसं साफ करता तो व्हिडिओ मी टाकणारच आहे। आता आपण चिकन टाकून घेऊ त्याच्यामध्ये। चिकन व्यवस्थित असं जवळजवळ मी 2 मिनिटं असं व्यवस्थित त्याच्यामध्ये परतून घेतलं। जे चिकनला पाणी असतं ना ते पूर्ण कोरडं करून घेतलं, त्याच्याने काय होतं चिकन छान चव देतं। त्याच्यात आपण टाकणार आहे अर्धा छोटा चम्मच एवढी हळद पावडर, 2 चम्मच एवढी लाल मिरची पावडर, 1 चम्मच काश्मीरी मिरची पावडर। त्याच्यामध्ये आता थोडं मीठ टाकलेलं आहे, पुन्हा मी इथे थोडं मीठ टाकून घेते। पुन्हा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। मिरची हळद मीठ टाकून घेतलं ना, पुन्हा मी बघा 2 मिनिटं परतून घेतलं, असं व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं। ते पूर्ण मसाले आपल्या चिकनला लागले गेले। झाकण ठेवू, त्यामध्ये आपल्याला 1-1.5 ग्लास एवढं पाणी टाकून घ्यायचं। गॅस जोरात होता, आता मी कमी करते। आपल्याला चिकनच्या भाजीसाठी मसाला करून घेतलेला आहे मी। 3 कांदे घेतले, ते व्यवस्थित भाजून घेतले। छोटा अर्धा इंच एवढा आल्याचा तुकडा घेतला, लसूण 10-15 पाकळ्या त्या पण बारीक करून अशा भाजून घेतल्या। कोथिंबीर घेतली थोडी ती फ्रेश, अर्धी खोबऱ्याची वाटी ती पण बारीक करून ती भाजून घेतली। सर्व मसाला मी ते भाजून घेतलेला आहे। आता तो मी मिक्सरला बारीक करून घेते। चिकन बघू आपण, ताटात पाणी ठेवलेलं होतं ना त्याच्यामुळं त्याचं पाणी पडत राहिलं त्याच्यामध्ये। छान आहे बघा, मस्त शिजलंय चिकन। पाणी थोडं पण टाकलेलं नाही त्याच्यामध्ये। मस्त छान शिजलं। आज आपण मटका चिकन बनवणार आहे, त्याच्यासाठी मी इथे मातीचं असं भांडं घेतलंय। त्याला आम्ही तवली म्हणतो, तुमच्या भागात याला काय म्हणता नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा। ते आता तापलंय, मी त्याच्यामध्ये तेल टाकून घेते। तेल आपल्याला इथे थोडंसं जास्त वापरायचं आहे, आपल्या भाजीला तरी पण छान आले पाहिजे। जवळजवळ मोठे 5 चमचे एवढं तेल टाकून घेतलं। गॅस आता थोडासा जोरात केलाय, छान तापलंय। कांदा कोथिंबीर खोबरं ते वाटण करून घेतलं ना ते त्याच्यामध्ये टाकून आपलं जे वाटण तेलामध्ये टाकून घेतलंय ना व्यवस्थित असं छान फ्राय झालंय ते। आता आपण त्याच्यात आवडीनुसार तुमच्याकडे जो गरम मसाला असेल ना तो टाकून घ्यायचा। माझ्याकडे खानदेश स्पेशल काळा मसाला आहे, जास्त तिखट नाहीये, तर मी माझ्या अंदाजानुसार हा टाकून घेते मी। आपले मसाले अजून छान शिजण्यासाठी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते पाणी टाकून घेतलं मी त्याच्यामध्ये। छान असं तेल सुटायला लागलं मसाल्यांना। चिकन शिजून घेतलेलं आहे ना
ते टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये. आणि त्याच भांड्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवू. मसाल्यांमध्ये चिकन व्यवस्थित असं हलवून घेऊ. मस्त आहे बघा, चिकनला छान अशी तरी सुटली आहे. अजून पाणी पण टाकलं नाही त्याच्यात, म्हणजे आपल्या मसाल्यांमध्ये हे चिकन असं छान असं मसाल्यांची कोटिंग झाली व्यवस्थित चिकन. आता आपण तुम्हाला केवढं पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकून घ्या त्याच्यामध्ये. आणि कुठल्याही भाजीला गरम पाणी वापरायचं, म्हणजे आपली भाजी आहे ना चव देते. आणि सुक्या भाजीला ताटात पाणी ठेवायचं, म्हणजे आपली भाजी जळत पण नाही. पुन्हा पाणी टाकून घेतो मी त्याच्यामध्ये. मला मस्त पाहिजे होतं त्याच्यासाठी आता आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ. थोडं मीठ आपण शिजताना टाकलेले, थोडं कांद्यात पण टाकलेले, त्या अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं. एकच नंबर आपलं मटका चिकन इथे तयार झालं. माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा. तुम्ही पण ह्या पद्धतीने बनवून बघा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामवरती फॉलो करा. आजची रेसिपी आपली पूर्ण झाली. धन्यवाद.